आता मुलांना आपण पाहणार आहोत रोधाची जोडणी आणि परिणामी रोध आहे. रोधाची जोडणी ही कशा प्रकारे होत आहे आणि परिणामी रोध कशा प्रकारे होत आहे हे देखील बघा या चित्राच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. इथे अशा प्रकारे बघा एक सारणी दिलेली आहे की रोधाच्या जोडण्याने सुद्धा ओहमचा नियम लागू होतो. जे रोधाचे जे जोडण्या आहेत अशा प्रकारच्या ह्या ज्या जोडण्या तुम्हाला इथे दिसत आहेत, ही जी जोडणी आहे या जोडण्यांना देखील काय होत आहे मुलांनो की ओहमचा जो नियम आहे तो इथे लागू होत आहे. म्हणजे तिथे काय आहे प्लस मायनस व्होल्टेज आहे. सी म्हणजे काय आहे मुलांनो R1 रोधकता आहे, E आहे, D आहे, R म्हणजे त्रिज्या आहे. तर अशा प्रकारे रोधाच्या जी जोडण्या आहेत त्यांना सुद्धा ओहमचा हा नियम लागू होत आहे. व रोधाची एकसर जोडणी ही कशा प्रकारची आहे बघा, अशा प्रकारे ही आकृतीमध्ये दाखवलेली आहे. आकृतीत परिपथाप्रमाणे R1, R2, R3 आहेत. इथे देखील तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे R1, R2 आणि R3 आहे. हे R1, R2 आणि हे R3 आहे. हे तीन रोध प्रत्येकाची टोके एकास एक जोडली जातील असे जोडले आहेत. की हे जे तीन टोक आहे एकास एक जोडले जाते की हे जे तीन टोक आहे एक बरोबर एक समांतर रेषेमध्ये येत आहेत आणि अशा प्रकारे त्याची ही जोडणी केलेली देखील आपल्याला इथे दिसत आहे. आकृती बघा परिपथाप्रमाणे R1, R2, 3 हे अशा प्रकारे तीन प्रत्येकाची टोके ही एकाच एक जोडली जातील असे देखील तिथे जोडलेले आपल्याला दिसत आहे. रोधाच्या अशा जोडणीला एकसर जोडणे म्हणतात. तर अशा प्रकारची जी जोडणी आहे अशा जोडणीला काय म्हणत आहेत, रोधाच्या अशा जोडणीला एकसर जोडणी म्हणतात. म्हणजे ती एक समान रेषामध्ये आहे की एक समान आहे, ती एका रेषेत आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अशी जी जोडणी आहे त्या जोडणीला काय म्हटलं आहे एकसर जोडणी असे प्रकारामध्ये तिथे म्हटलेलं आहे. आता रोधाच्या एकसर जोडणीत प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा ही वाहत असते. आता त्यांनी सांगितलं की ती रोधाची एकसर जोडणीत प्रत्येक रोधातून किती वाहत आहे समान विद्युतधारा. म्हणजे बघा त्यांनी R1, R2 आणि R3 अशा प्रकारची एका लाईनमध्ये ती जोडलेली आहे. म्हणजे ती एक समान आहे, म्हणजे ती एकसर जोडणी आहे आणि तिच्या प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा होते आणि त्यामुळे साहजिकच त्याच्यातून जी विद्युतधारा वाहणार असेल ती कशी वाहणार आहे, ती समान भागामध्ये वाहणार आहे. समान विद्युतधारा ती वाहत असते. विद्युतधारा I असून V हे बिंदू C व D यांच्या दरम्यान विभवांतर आहे. आता त्यांनी सांगितलं की विद्युतधारा I आहे. आता विद्युतधारा I हे असून V हे बिंदू C व D यांच्या दरम्यानचे विभवांतर आहे. आता C आणि D याच्या दरम्यान ते काय आहे विभवांतराचे ते कार्य करत असते. तर अशा प्रकारे C व D हे काय आहे विभवांतर आहे आणि याची जी जोडणी एक समांतर रोधातून एक समान काय होत आहे मुलांनो जोडणी विभवांतर होत असते. R1, R2, R3 हे तीन रोध परिपथामध्ये एकसर जोडणी जोडले आहेत. आता मगाशीच त्यांनी सांगितलेलं आहे की जे R1, R2 आणि R3 हे काय आहे तीन रोध परिपथामध्ये एकसर जोडणीमध्ये एका समान भागामध्ये ते जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे V1, V2 आणि V3 ही अनुक्रमे R1, R2 व R3च्या दरम्यान विभवांतर असतील तर त्यांनी सांगितलं आता V1, V2 आणि V3 इथे दाखवले. परंतु आता ते V1, V2 हे अनुक्रमे ते दिलेले नाही आहेत. R1, R2 ही दरम्यानची विभवांतरे असतील तर आणि मग जर हे त्याची विभवांतर असतील तर मग V1, V2 ही अनुक्रमे असल्यावर R1, R2, R3 दरम्यान विभवांतर असतील तर काय होणार आहे V बरोबर V प्लस म्हणजे काय होणार आहे बघा आपण समजून घेणार आहोत. म्हणजे सर त्याचं अनुक्रमे कसं आपण वाचन करणार आहोत. जर V1, V2, V3 हे R1, R2, R3च्या जर समांतर असतील तर अनुक्रमे कसे असणार V बरोबर V1 प्लस V2 प्लस V3 अशा प्रकारे हा एक गट तयार होणार आहे V1 प्लस V2 V3. आता त्यांनी सांगितलं आहे जर RS म्हणजे एकसर जोडणीला इंग्रजी सिरीज म्हणतात असल्याने तर RS असे लिहिले जाते. हा बिंदू C व D मधील तिन्ही रोधांचा परिणामी रोध असेल तर ओहमच्या नियमानुसार एकूण जे विभवांतर आहे ती किती असणार आहे V बरोबर IRS असणार आहे. म्हणजेच V1 बरोबर IR1, V2 बरोबर IR2 आणि V3 बरोबर IR3 असणार आहे. म्हणून IRS बरोबर IR1 प्लस IR2 प्लस IR3 अशा प्रकारे त्याची विभवांतरमध्ये होणार आहे. मग अशा प्रकारे म्हणून RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 जर N रोध एकसर जोडणी जोडलेला असतील तर आता त्यांनी V1 जोडला असेल तर त्यांनी इथे दिलेलं आहे की विभवांतर एकूण विभवांतर कशा प्रकारे होणार आहे V बरोबर IRS, V बरोबर IR1, V2 बरोबर IR2, V3 बरोबर IR3 आणि म्हणून IRS बरोबर IR1 प्लस IR2 प्लस IR3 म्हणून RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 जर N रोध एकसर जोडणी जोडलेले असतील तर काय होणार आहे RS बरोबर R1 अधिक R2 अधिक
R3 तशा प्रकारे त्याची जोडणी होणार आहे. जर N रोध एकसर जोडणीत असेल तर RS मध्ये त्याची जोडणी होणार आहे. बघा अशा प्रकारे R1, R2 आणि R3 मध्ये त्याची जोडणी होत आहे. तर हे समजलं आहे. जर दिलेले रोध एकसर जोडणीत असतील तर, जसे दिलेले रोध आहे एकसर जोडणीत असेल तर काय होणार आहे, मग प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते हे पहिलं होणार आहे, की जो प्रत्येक जो रोध आहे त्याच्यातून समान विद्युतधारा वाहण्याचं काम होणार आहे. सेकंडली रोधाच्या एकसर जोडणीचा परिणाम रोध हा जोडणीतून होणार आहे. बघा त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व रोधाच्या बेरजे इतका असतो. रोधाची जी एकसर जी जोडणीचा जो परिणाम आहे, रोधाची एकसर जी जोडणी आहे त्याचा जो परिणाम आहे तो काय होणार आहे, रोध हा जोडणीतील सर्व रोधाच्या बेरजे इतका होणार आहे. म्हणजे सर्वांची जी बेरीज आहे त्या बेरजेच्या इतका जो होणार आहे. कोणाच्या जे रोधाची एकसर जोडणीची जी संख्या आहे त्याची जी बेरीज होईल ते बेरजे इतका होणार आहे. तिसरं, जोडणीच्या दोन टोकामधील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके असे त्यांनी सांगितले. जोडणीच्या दोन टोकामधील विभवांतर कसे आहे, हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके म्हणजेच प्लस असणार आहे. चौथं आहे, रोधाच्या एकसर जोडणीचा परिणाम रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा हा जास्त असणार आहे. की रोधाची जी एकसर जर जोडणी झाली आहे तर परिणामी काय होणार आहे, रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा हा जास्त असणार आहे. पाचवं, ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात. आणि ही जी जोडणी आहे त्याचा जो उपयोग आहे, त्याचा जो उपयोग परिपथातील रोध वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. तर अशा प्रकारे जर रोध एकसर जोडणीत असतील तर हे 5 फायदे होऊ शकतात. हे आपण बघा इथे क्लिअर केले आहे. आता एकसर जोडणी व उदाहरणे त्याची त्यांनी दिलेली आहे, की एकसरची जोडणी आहे आणि त्याची कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं आहे ती बघा आपण इथे पाहणार आहोत या चित्राच्या माध्यमातून. बघा इथे दिलेले आहे. बघा आता इथे दिले आहे की 15 ओहम, 3 ओहम आणि 4 ओहमचे 3 रोध एकसर जोडले आहेत तर परिपथातील परिणामी रोध काढा. आता त्यांनी सांगितले जर एकसोड जोडणीची उदाहरणं आपल्याला पहिलं आपण ओहमचा जो नियम आहे त्याच्यानुसार आपण उदाहरणे पाहिलेली, जी 5 उदाहरणे पाहिली होती. आता त्यांनी सांगितले की एकसर जी जोडणी आहेत त्याची जी उदाहरणं आहेत ती कोणत्या प्रकारची आहेत ती आपण पाहणार आहोत. इथे दिले आहे 15 ओहम, 3 ओहम आणि 4 ओहमचे 3 रोध असतील तर एकसर जोडले आहेत तर परिपथातील आपल्याला काय काढायचं आहे, परिणाम रोध काढायचा आहे. परिणाम आता तिथे R1, R2, R3 दिलेले आहे. म्हणजे R किती आहे, 15 आहे, R2 3 आहे आणि R किती आहे, 4 ओहम आहे. मग परिणामी रोध काय असणार आहे, R बघा आता दिले आहे 15, R1, R2, R3 दिलेलं आहे. जे आपण त्याचं जे सूत्र टाकलं आहे, मग 15 अधिक 3 अधिक 4 म्हणजे किती झालेले आहेत, 22 झाले. म्हणजे आपण यांची काय केली आहे, बेरीज केलेली आहे. बरोबर, 15 अधिक 3 18, 18 अधिक 4 22. अशा प्रकारे आपले जो परिणामी रोध किती असणार आहे, 22 ओहम. हे आपलं अगदी साधं आणि सोपं उत्तर इथे आपल्याला दिसून येत आहे. समजलंय मुलांना, त्याचे आपलं उत्तर आहे ते किती असणार आहे, 22 ओहम असणार आहे. तर परिणामी रोध आपण कशा प्रमाणातून काढला आहे, R1, R2, R3 दिलेले जी किंमत दिलेली आहे 15 ओहम, 3 ओहम आणि ते 4 ओहम आहे. मग R1, R2, 3 हे जे आपण सूत्रामध्ये माहिती करून आपण 15 अधिक 3 3 अधिक 4 किती झाले आहेत, 22 झाले. म्हणजे आपण यांची सर्वांची बेरीज करून आपलं जे उत्तर आहे ते उत्तर 22 ओहम हे आपले इथे करेक्ट आन्सर आलेलं आहे. चला आपलं जे उत्तर आहे ते आपण काढलेलं आहे. आता आपण दुसरं पाहणार आहोत. इथे उत्तर बघा पाहणार आहोत 16 ओहम आणि जे आपण जे दुसरं उदाहरण पाहणार आहोत पाहत आहोत 16 ओहम, 14 ओहम 2 रोध एकसर जोडणीचे जोडलेले आहेत. जर त्याच्या दरम्यान 18 विभवांतर इतके 18 V इतके विभवांतर प्रयुक्त केले तर परिपथातून वाहणारी विद्युत धारा काढायची आहे. तसेच प्रत्येक रोधाच्या दरम्यान विभवांतर काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला इथे 2 उत्तरे इथे काढायची आहेत. पहिलं जे आहे ते विद्युत धारा काढायची आहे. बघा इथे आहे जे पहिलं विद्युत धारा हे पहिला उत्तर काढायचं आहे आणि तसेच प्रत्येक रोधाच्या दरम्यान आपल्याला विभवांतर काढायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे 2 उत्तरे आपल्याला काढायची आहे. बघा आता इथे दिले आहे. मग आपल्याला जी माहिती दिली आहे ती साहजिकच आपण प्रथम ती लिहून घेणार आहोत. माहिती काय दिली आहे की 16 ओहम आणि 14 ओहम हे 2 रोध एकसर जोडलेले आहेत. म्हणजेच मग आपण इथे काय करणार आहोत, पहिलं काय करणार आहोत, R1 काय आहे, मग R1, R2, R3 आपण घेणार. R1 किती आहे, 16 आहे. बरोबर, R2 किती आहे, 14 आहे. मग आपण जी दिलेली किंमत आहे ती आपण माहिती घेतलेली आहे. मग RS बरोबर R1 अधिक R2 बरोबर 16 अधिक 24 किती होतात, बघा याचे जे उत्तर आहे 16 अधिक 24 किती होतात, 30 ओहम होतात. 16 आणि 14 30 ओहम झाले. समजा I ही परिपथातून वाहणारी विद्युतधारा असून V1 V2 ही अनुक्रमे 16 व 14
16 व 14 ओहमच्या दरम्यान असलेली विभवांतरे आहेत. म्हणजेच आपण V बरोबर IR म्हणजेच बरोबर V बरोबर V2 प्लस V1 प्लस V2 बरोबर किती आहे, ही 18 आहे. मग आता हे राहिलेलं आहे 18V. म्हणजेच आपण काय करणार आहोत, I बरोबर, मग आपलं जे पहिलं उत्तर आहे ते आपलं इथे काढून झालेलं आहे. जे आपण दुसरं उत्तर काय काढणार आहोत, I बरोबर V भागिले R म्हणजेच काय केलं आहोत, 18 भागिले 30V काढणार आहोत. म्हणजेच मग आपण त्याचा 18ने जर 30ला भागलं तर आपलं जे उत्तर आहे बघा काय केलं आहे, इथे आपण उत्तराला आहे 6/10 हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. आणि म्हणून 6/10 मधून आपल्याला काय कळलं, हा जर 0 इकडे आपण घेतलं तर 0.6 हे आपलं इथं उत्तर आलेलं आहे. बरोबर. तर अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे 0.6 हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे. म्हणजेच आपली जी विद्युतधारा आहे ती किती आहे, 30 ओहम आहे. आणि प्रत्येक रोधाच्या दरम्यान असलेले जे विभवांतर आहे ते 0.6 अशा प्रकारे आलेलं आहे. तर अशा प्रकारे जी दिलेली माहिती आपण घेतलेली आहे ते 30 आपण इथे टाकलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण त्याचं काय केलं आहे, इथे भागाकार करून आपण त्याचं उत्तर काढलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले जे उत्तर आहे I बरोबर 0.6 ओहम हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आलेलं आहे. त्याच्या प्रकारे आपले जे दुसरं उदाहरण आहे ते देखील आपण मुलांना इथे समजून घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे 30 आणि 0.6 हे उत्तर आल्यानंतर पुन्हा आपण म्हणून I बरोबर किती दिले आहे, 0.6A हे आले आहे. म्हणजेच V1 बरोबर IR1 बरोबर 0.6 गुणिले 16. आता हे काय आहे आपलं, आपण याचा जर गुणाकार केला, आता बघा इथे दिलेला आहे 16 अधिक 14 आपण केलं होतं ना, मग पुन्हा आपण काय घेतलेलं आहे, R1 घेतलेलं आहे 16. मग 0.6 गुणिले 16 गुणिले किती आपण त्याचा गुणाकार केला तर 9.6 हे उत्तर येत आहे. आणि V2 बरोबर IR2 गुणिले 0.6 14. मग पुन्हा आपण हे जे 14 घेतले ते 14ने त्याला 0.6ने गुणाकार केला तर त्याचं जे उत्तर आहे 8.4 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच परिपथातून वाहणारी जी विद्युतधारा आहे ती किती असणार आहे मुलांना, 0.6 हे असणार आहे. आणि जे 16 ओहम व 14 ओहम म्हणजे रोधाच्या दरम्यानचे विभवांतर अनुक्रमेने 9.6V व 8.4V हे इतक्या प्रमाणे त्याचं अनुक्रमे हे उदाहरण असणार आहे. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते आपण पाहणार आहोत की जे विद्युतधारा आणि त्याचा परिपथातून वाहणारी जी विद्युतधारा आहे त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर काय असणार आहे, बघा परिपथातून वाहणारी जी विद्युतधारा आहे ही त्याचं उत्तर हे जे पहिलं उत्तर आहे. आणि त्याचप्रमाणे रोधाच्या दरम्यान असणारे जे विभवांतर जे अनुक्रमे ते किती असणार आहे, 9.6 व 8.4 हे आपलं हे दुसरं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे दोन्हीच्या माध्यमातून आपण उत्तरं काढलेली आहेत. पुन्हा आपण त्याला जे आपलं R1 आणि R2 म्हणजे 16 आणि 14ने आपण काय केलं आहे, 0.6ला गुणाकार करून जे आलेले जे उत्तर आहे ते आपण इथे उत्तर घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले ते उत्तर मुलांनो इथे क्लिअर झालेलं आहे, आपण उत्तर काढलेलं आहे. चला आता रोधाची समांतर जोडणी म्हणजे काय आपण ह्या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. इथे बघा तुम्हाला एक सारणी दिली, तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे की रोधाची समांतर जोडणी कशा प्रकारे आहे. R1 R2 R3 या तिन्ही रोधाची जोडणी दोन्ही बाजूची टोके त्या बाजूस एकत्र जोडून केल्यास त्या जोडणीतील समांतर जोडणी असे म्हणतात. तर समांतर जोडणीची एक प्रकारे तुम्हाला व्याख्या दिलेली आहे की व्याख्या कोणती आहे, R1 R2 R3 या तिन्ही रोधांची जोडणी दोन्ही बाजूंची टोके. बघा आता ही दोन्ही बाजूची जी टोके तुम्हाला दिसत आहे ही दोन्ही बाजूंची जी टोके ही त्या बाजूस एकत्र जोडून हे अशा प्रकारे ती एकत्र जोडून केल्यास त्या जोडणीला समांतर जोडणी म्हणतात. साहजिकच आहे, म्हणजे ती कशी आली आहे, समांतर आली आहे. म्हणजे इथे ओहम R1 R2 R3 ही काय आहे, ही एक समान ही जोडणी दिसत आहे. मग ही समांतर एक समान रोधाची जोडणी दोन्ही बाजूची टोकं ही तुम्हाला दोन्ही बाजूची टोकं कशी दिसत आहे, समांतर बाजूची टोके त्या बाजूस एकत्र जोडून केल्यास त्या जोडणीला काय म्हणणार आहात, समांतर आहे. त्याच्यामध्ये फरक दिसत आहे का, तर नाही, तर ही कशी आहे, समान आहे. म्हणजेच त्याला काय म्हणणार आहे, जोडणीला समांतर जोडणी अशा प्रकारे म्हणत आहे. आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. आकृतीमध्ये R1 R2 व R3 हे तिन्ही रोध C आणि D या दोन्ही बिंदू दरम्यान समांतर जोडणीत जोडलेले आहेत. आता त्यांनी सांगितलं की आकृतीमध्ये काय आहे, R1 R2 आणि R3 आहे. म्हणजे R1 R2 R3 हे तिन्ही रोध C आणि D या दोन्ही बिंदू दरम्यान समांतर असे प्रकारे जोडले गेलेले आहेत. समजा आता त्यांनी सांगितले I1 I2 आणि I3 ही अनुक्रमे R1 R2 R3 या रोधातून वाहणारी जी विद्युतधारा आहे ते V हे C व D या बिंदूच्या दरम्यान प्रयुक्त केलेले विभवांतर असे आपण त्याला म्हणू शकतो. तशा प्रकारे विभागायचं दिलं की I1 I2 आणि I3. तर अशा प्रकारे ही अनुक्रमे R1 R2 R3 म्हणजे जिथे I1 I2 I3 ही अनुक्रमे R1 R2 R3
या रोधातून वाहणारी जी विद्युतधारा आहे ती कशाला जोडली आहे, व्ही हे सी व डी, जे व्ही जे आहे ते सी आणि डी, व्ही जे आहे या सी आणि डीला काय केलं आहे, बिंदूच्या दरम्यान प्रयुक्त केलेले आहेत. अशा प्रकारे ती काय करते आहे, वाहण्याचं जे काम करत आहे आणि म्हणजेच ती प्रयुक्त करत आहे, म्हणजेच ते काय होत आहे, एक प्रकारे विभवांतराचं काम होत आहे. म्हणजेच परिपथातील एकूण विद्युतधारा आय बरोबर I1 + I2 + I3 अशा प्रकारे होत आहे. म्हणजेच काय होत आहे, परिपथातील एकूण विद्युतधारा किती आहे, I1 + I2 + I3 अशा प्रकारे होत आहे. समजा आर पी हा परिपथातील परिणामी रोध आहे. आता आय पी हा काय आहे, परिपथातील परिणामी रोध आहे. म्हणजेच समांतर, म्हणजेच इंग्रजीत त्याला म्हणणार आहोत पॅरलेल म्हणजेच आर पी असे लिहिले जाते. म्हणजेच काय, परिपथातील परिणामी हा रोध आहे, म्हणजे तो कसा आहे, समांतर आहे. म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणणार आहे, पॅरलेल असे म्हणणार आहे. म्हणजेच तो आर पी अशा प्रकारे त्याच्यात मांडले जाते. म्हणजेच ओहमच्या नियमानुसार मग काय होत आहे, आपण सूत्र पुन्हा घेतल्याने सूत्रामध्ये बघा आपण पाहत आहोत. म्हणजेच ओहमच्या नियमानुसार काय म्हटलं आहे, आय बरोबर व्ही भागिले आर पी, तसेच I1 बरोबर व्ही भागिले R1 म्हणजेच भागिले R2 आणि L3 बरोबर VR3. म्हणजेच या किमती समीकरण 1 मध्ये ठेवून, म्हणजे आता जर आपण त्याला या किमती म्हणजे समीकरण 1 मध्ये जर आपण त्याला ठेवलं तर V भागिले RP बरोबर V भागिले R1 अधिक V भागिले R2 अधिक V भागिले R3 अशा प्रकारे आपली त्याची गिनती होत आहे. म्हणजेच काय होत आहे, 1 म्हणजे जर त्याला आपण 1 मध्ये ठेवलं, या किमतीमध्ये आपण समीकरण 1 ठेवलं आहे, म्हणजे ते व्हीची जागी आपण जर 1 ठेवलं आहे, म्हणजे 1 RP = 1 RP R1 + 1 R2 + R/R3. म्हणजे जर रोज समांतर जोडणी जोडले असतील तर, आणि जर हे जर रोज समांतर जोडणीमध्ये जोडले तर मग कसे वाचन होणार आहे, म्हणजे R भागिले RP बरोबर R भागिले R1 अधिक R भागिले R2 अधिक R भागिले R3. म्हणजेच प्लसमध्ये काय होणार आहे, RN अशा प्रकारे होणार आहे. जर दिलेले रोज समांतर जोडणी जोडले असतील तर, आता जर समांतर जोडणीमध्ये जोडले असतील तर मग पुन्हा आपण बघा इथे दिलेले आहे, जोडलेले सर्व रोधाच्या व्यस्तकाची बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यस्त इतकी असते. बघा आता त्यांनी सांगितलं आहे की आपण एक एक करून आपण वाचणार आहोत. हे पहिलं आहे, जर दिलेले रोध हे समांतर जोडणी जोडलेले असतील तर, जे रोध आहे ते जे समांतर आहे, जे इक्वल आहेत, मग काय होणार आहे, जोडलेले सर्व रोधांच्या व्यस्तकांची बेरीज ही परिणामी रोधांच्या व्यस्तका इतकी होणार आहे. म्हणजे जी जोडलेले जे सर्व रोध आहेत त्यांची जी बेरीज केली तर ती व्यस्तका इतकी होणार आहे. हे पहिलं झालं. दुसरं आहे, प्रत्येक रोधातून वाहणारी एकूण विद्युतधारा, जी प्रत्येक रोध आहे त्याच्यातून जी वाहणारी जी विद्युतधारा आहे ही रोधाच्या व्यस्त प्रमाणामध्ये, म्हणजेच त्याप्रमाणे ती अपोजिट साईडला जाणार आहे. म्हणजेच परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधातून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधारेच्या बेरजी इतकी असते. बघा, प्रत्येक रोधातून वाहणारी जी विद्युतधारा आहे ती व्यस्त प्रमाणात असते, म्हणजे ती अपोजिट आहे. व परिपथातून वाहणारी जी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधातून काय होय, स्वतंत्रपणे ती वाहणाऱ्या विद्युतधारेच्या संख्ये इतकी असते, म्हणजे बेरजे इतकी असते. तिसरं जे आहे, प्रत्येक रोधाच्या दरम्यान विभवांतर हे समान आहे. जे प्रत्येक जेव्हा रोध निर्माण होत असतो त्यावेळेस त्याचे जे विभवांतर आहे ते कसं प्रकारे आहे, ते समान प्रकारामध्ये आपल्याला आढळून येते. चौथं जे आहे, रोधाच्या समांतर जोडणीचा परिणाम रोध हा त्या जोडणीतील रोधाच्या स्वतंत्र किमतीपेक्षा असतो. बघा आता त्यांनी की रोधाची जी समांतर जोडणीचा परिणाम जो आहे हा त्या जोडणीतील रोधाच्या स्वतंत्र किमतीपेक्षा देखील कमी असतो. आणि जे पाचवं आहे, ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात. आता ही जी जोडणी आहे त्याचा उपयोग कशासाठी करत आहे की परिपथातील रोध कमी करण्यासाठी रोध समांतर जोडणी ही जोडली जाते. तर अशा प्रकारे 5 प्रकारचे त्याने मुलाला इथे उदाहरणे ते सांगितलेले आहेत की जोडणी आहे ती जोडणीचा जो उपयोग आहे की परिपथातील रोध कमी करण्यासाठी त्याचा वापर हा केला जात आहे. आता बघा, समांतर जोडणीची आता ही उदाहरणं कोणकोणती आहेत ती आपण आता इथे घेणार आहोत. बघा, जे पहिलं जे उदाहरण आहे आपण समजून घेणार आहोत. त्यांनी जे समांतर जी जोडणीची जी उदाहरणं आहेत ते एक समान जोडणीची आपण उदाहरणं पाहिली. तर समांतर जोडणीची उदाहरणं ही कोणकोणती आहेत, ओहमच्या नियमाची जोडणीची पाहिली, एक समान जोडणीची पाहिली. आता ही समांतर जोडणीची कोणती आहे पाहणार आहोत. बघा इथे दिले आहे 15 ओहम, 20 ओहम आणि 10 ओहम जे 3 रोध समांतर जोडणीत जोडले तर परिपथातील परिणामी रोध काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा आता त्यांनी काय सांगितले की परिपथातील परिणामी रोध काढायचा आहे. मग आता दिलेली जी माहिती आहे आपण ती आपण घेणार आहोत. 15 ओहम, 20 ओहम आणि 10 ओहम हे आपले जे पहिलं उदाहरण आपण घेत आहोत. मग R1, R2, R3 बघा, R1 किती आहे 15 ओहम, R1 किती आहे
15 ओहम, R2 किती आहे 20 ओहम आणि R3 किती आहे 10 ओहम. बरोबर. मग पुन्हा आपण जे सूत्र आपण जे मगाशी घेतलं होतं की 1 मायनस RP बरोबर 1 R1 R2 R1 प्लस R1 मायनस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. म्हणजेच आपण एकच्या नियमानुसार आपण काय केलं आहे, मग आपण इथे एक असणार म्हणजे R1 R2 R3 मध्ये काय करणार आहोत, या सर्व किमती टाकून घेणार आहोत. कोणत्या 15 अधिक 20 अधिक 30 घेणार आहोत. म्हणजेच आपण त्याचं काय केलं आहोत बघा, अधिक 20 अधिक 30 अशा प्रकारे आपण सूत्रामध्ये आपल्या ज्या किमती दिल्या त्या किमती आपण माहिती लिहून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे बघा आपण इथे सूत्रामध्ये किमती घेतलेल्या आहेत 1/15 1/10 आणि 1/10. त्याच्यानंतर आपण काय केलं आहे, म्हणजेच आपण इथे दिलं आहे की 15 अधिक 20 व 10चा लसावी किती येत आहे, याचा आपण लसावी जर काढला तर आपण याचा लसावी 60 प्रकारे येत आहे. म्हणजेच आपण काय केलं आहे 4 अधिक 3 अधिक 6ची बेरीज जी होत आहे ती किती होत आहे 13 होत आहे. आणि 13ला आपण काय केलं आहे, 13ला आपण 60ने भागलेलं आहे. म्हणजे 13ने जर 60ला म्हणजे 13चे 60 आपण इथे घेतले तर म्हणजेच काय होणार आहे 60 भागिले 13 होणार आहे. मग 13ने जर 60ला जर 13तून 60 जाणार 13ने आपण 60ला भागले, जो आपला जो भागाकार आहे तो 4.615 ओहम अशा प्रकारे येत आहे. म्हणजे परिपथातील परिणामी जो रोध आहे तो किती असणार आहे 4.615 अशा प्रकारचा ओहम हा येणार आहे. म्हणजेच आपण समांतर जोडणीमध्ये आपण पाहिलं आहोत की परिपथातील परिणामी रोध किती काढलेला आहे आपण 4.15 इतका झालेला आहे. म्हणजेच आपण बघा इथे घेतलेलं आहे, आपण दिलेल्या ज्या किमती आहेत त्या आपण इथे जी दिलेली माहिती आपण घेऊन आपण सूत्रामध्ये आपण त्याची किमती टाकलेत आणि 15 20 आणि 10 याचा जो लसावी आहे तो लसावी किती आलेला आहे 60 आलेला आहे. आणि म्हणूनच आपण 4 अधिक 3 अधिक 6 बरोबर किती आहे 13ला भागिले 60 करून मग आपण पुन्हा RP बरोबर 60 भागिले 13 केलेलं आहे. म्हणजेच आपण याचा भागाकार करून आपलं जे उत्तर आहे ते अशा प्रकारे 4.615 ओहम हे आपलं इथे उत्तर आलेलं आहे.